नमस्कार मित्रांनो, भारत देश हा लोकशाहीसाठी प्रसिद्ध आहे. सुदृढ अशी लोकशाही भारताची आहे. अशी जी आजपर्यंत प्रतिमा या देशाची होती ती आज प्रतिमा राहिलेली नाहीये. सुदृढ लोकशाहीमध्ये विरोधक हा स्ट्रॉंग असतो आणि आज ती परिस्थिती नाहीये. आता काही लोक म्हणतील की विरोधकामध्ये दम राहिलेला नाही, त्यामुळं सक्षम असा विरोधी या ठिकाणी नाहीये. परंतु असं नाहीये. विरोधकाला संपवण्यात आल्यामुळं आज कुठलाही विरोधक आवाज करत नाही. त्यांची ताकद कमी करण्यात आली. त्यामुळं एका अर्थानं हुकुमशाहीच आहे का, किंवा हुकुमशाहीमध्ये ज्या पद्धतीने शासन चालवलं जातं अशा पद्धतीचं शासन चालतंय असं सध्याला परिस्थिती पाहायला मिळते. आपण असं काय म्हणतोय, आता काही आकडे आले. निवळ एवढा एक बेस घेऊन बोलत नाही. आपण सर्वांग बाजूने जर आपण विचार केला तर हे सगळं दिसतंय. परंतु एक आधार म्हणून ज्या अनेक गोष्टी आहेत त्यापैकीची एक गोष्ट आपण आज समजून घ्यायचा प्रयत्न करू की 2004 मध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांचे जे खाते होती त्या खात्यावरती ज्या रकमा होत्या त्या नगण्य होत्या. 34 कोटी 88 कोटी असा काहीतरी आकडा. 88 कोटी भाजपचा होता, 34 कोटी काँग्रेसचा होता. 2009 मध्ये वाढला. 150 कोटीच्या लगबगीमध्ये काँग्रेस गेलं, त्याच्या आसपास भाजप होतं. 14 मध्ये तोच आकडा 350 कोटीला काँग्रेस होता, 250 कोटीच्या लगबगीत भाजप होतं. ते अकाउंटवरलं बॅलन्स पक्षाचं. त्यावेळेला प्रथा अशी होती की जे लोक देणगी द्यायचे 60% रक्कम हे जे सत्तेमध्ये लोक आहेत त्यांना मिळायची, 40% रक्कम ही विरोधकांना भेटायची. त्या पैशावरतीच हे इलेक्शन लढणं असेल, पक्ष चालवणं असेल, काही मोर्चे असतील, अनेक गोष्टी या पक्षाच्या माध्यमातून केल्या जातात, त्यासाठी खर्च व्हायचा. 14ला भाजप हा पक्ष सत्तेमध्ये आल्याच्या नंतर हे चित्र बदललं आणि 350 कोटी काँग्रेस, 250 कोटी भाजप हा आकडा 2019 मध्ये 3,500 कोटीला गेला भाजपचा आणि जे काँग्रेस आहे ते 250 कोटीच्या मध्ये आलो. आकडे मी ॲक्युरेट सांगत नाहीये, बघितले आकडे सांगतो मी. आणि ती 2024च्या इलेक्शनच्या वेळेला आकडा बघितला तर 10,000 कोटीच्या पुढे प्लस 10,000 कोटीच्या लगबगीमध्ये बॅलन्स 10 ते 10,500 कोटीच्या लगबगीत भाजपचं बॅलन्स होतं अकाउंटवरचं आणि काँग्रेसचं अकाउंट बॅलन्स जे आहे 150 कोटीच्या आतमध्ये त्या जवळपास समेटलं गेलं. ह्याचे परिणाम काय? तर परिणाम हे पूर्वी जे 60-40चा रेशिओ होता तो आता 95 ते 99% भाजपच निधी घेत आहे. बाकीचे निधी विरोधी पक्षांना मिळतात. मग काँग्रेस असेल, अजून कोणी दुसरे लोक असतील त्यांना. मग हे लोक यामध्ये सरकारचा काय दोष असं आपण म्हणू शकतो. पण जे लोक विरोधकांना देणगी करतायत अशा लोकांच्या तपासण्या चालू झाल्या, शिव्याची छापी चालू झाली, अशी चर्चा आपण ऐकतोय. आणि मग जे कोणी देणगी देणार आहेत त्यांनी भाजपलाच देणगी द्यायची आहे. त्यामुळं विरोधकाकडे पैसा नसेल तर काही चळवळी घ्यायची, काही आंदोलनं करायची, सरकारच्या विरोधामध्ये जे चुकीचे धोरण आहेत त्यासाठी उठाव करायचा आहे, ते करताना आपल्याकडे पैसा नाहीये. म्हणजे विरोधक संपवण्याचं काम सत्तेमध्ये लोकांनी केलं. एक हाती सत्ता चालली पाहिजे या मार्गानं सत्ता चालवण्याचं काम सध्या सरकार करत आहे. आणि मग सर्वसामान्यांचा आवाज, सर्वसामान्यांच्या समस्या इतर ह्या पक्षांच्या माध्यमातून जे सरकारकडे पोहोचल्या पाहिजेत त्या आज पोहोचत नाहीत. आपण घरी बसून म्हणतो की विरोधक कच्चा पडला, विरोधकच बरोबर नाहीत, विरोधकाकडे माणसं नाहीत, ते बोलला गेले कसे बोलतील. आज आपण चित्र पाहिलं तर प्रत्येक पक्षामधले नामांकित लोक ज्यांची हयात त्या पक्षामध्ये गेली ते लोक पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेत. उदाहरणादाखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले नांदेडचे चव्हाण आहेत. त्यांच्या वडिलांची हयात काँग्रेसमध्ये गेली, ह्यांची हयात काँग्रेसमध्ये गेली. वडील मुख्यमंत्री होते, हे मुख्यमंत्री होते काँग्रेसच्या काळामध्ये. असा व्यक्ती काँग्रेस सोडून भाजपमध्ये जातोय का? ईडी मग जेलमध्ये जाऊन बसण्यापेक्षा तिकडे जाऊन बसा. इच्छा असेल नसेल प्रखरपणे जे विषय मांडणारे लोक आहेत अशा अनेक लोक यांनी त्याचे अशा पद्धतीने मुस्कटदारी करून पक्षामध्ये त्याला घेतलं. आणि जे बाकीचे लोक आहेत
त्यांना हे वळवळ करून आले की त्यांना वरून ईडी असेल, विजेत छापे असतील, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना आवडण्याचं काम चालू झालं. आणि त्यामुळे इथला विरोधक सायलेंट झाला. आपण बाजूच्या देशामध्ये बघितलेलं आहे, बांगलादेश असेल, नेपाळ असेल, तिथली जनता उग्र झाली आणि सरकारमधल्या लोकांना देश सोडून बाहेर पडावं लागलं. तितका असंतोष आज भारतामध्ये आहे, पण तो बाहेर पडेल त्याला आणखी वेळ आहे. ज्या दिवशी तो बाहेर पडेल त्या दिवशी ह्या लोकांचं काय होईल माहित नाही. परंतु शासन प्रशासन अशा पद्धतीनं चालतंय की या ठिकाणी हुकुमशाहीच आहे का असं वाटावं. त्यामुळं सर्व देशवासियांनी आपण मतदार म्हणून ह्या गोष्टीचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे की आपण ज्या लोकांना मतदान करतोय ते लोक योग्य आहेत का, आपल्याकडे जे उमेदवार थांबलेत त्यात कोण योग्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण वेळेमध्ये जर नाही पाहू शकलो तर आज ज्या दिशेनं देश चाललाय ते जर पाहिलं, देशामध्ये अराजकता वाढायला वाजायला वेळ लागणार नाही. येणाऱ्या पिढीसाठी आपण कसा महाराष्ट्र, कसा देश निर्माण करतोय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आज आपली जबाबदारी आहे. जे चुकीचं होत असेल त्याला विरोध केला पाहिजे, जे बरोबर असेल त्याच्या पाठीशी राहायला पाहिजे. जर आज कोणी कमजोर बनला असेल तर त्याच्या पाठीमागं जनतेनं राहणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष आणखी वाढू शकतो आणि जे काही अनुकूल असं वातावरण आपल्या पुढल्या पिढीसाठी आपण तयार करायचं आहे ते तयार होणार नाही. या चुकीच्या गोष्टीला विरोध करण्यासाठी जे काही इलेक्शन येत आहेत त्या इलेक्शनमध्ये योग्य व्यक्तीची निवड आपण केली पाहिजे. या पक्षाला मतदान करा, त्या पक्षाला मतदान करा आपण सांगणार नाही, परंतु जे लोक चांगले आहेत, जे लोक योग्य आहेत, ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे, हे जे काही सुडबुद्धीचं राजकारण आहे ते ज्यांच्याकडे नाही अशा लोकांना निवडून देण्याचा आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. तरच जी आपली परंपरा आहे एक लोकशाही म्हणून ह्या देशाची ती टिकून राहील. अन्यथा लोकशाही टिकणार नाही आणि मग आजूबाजूच्या देशामध्ये जे पाकिस्तान वगैरे असेल अशा देशामध्ये जी कंडिशन आहे ती कंडिशन होऊ शकते. आज चीनसारखा देश आपल्यापेक्षा 100 वर्षांना पुढे आहे. त्या ठिकाणी वातावरण काय बघा, इथं वातावरण काय, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्हाला आम्हाला सर्वांना करावा लागेल. आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे करा. जय महाराष्ट्र.